छोले भटुरेचा बेत बनवण्यासाठी अर्धा किलो काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते। त्यानंतर सकाळी हे काबुली चणे एका कुकरमध्ये घालून त्यामध्ये बुडेल इतके पाणी घालून तेल आणि मीठ घालून कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या। त्यामुळे चणे छान मऊ शिजतात। एका कढईमध्ये 3 टमाटे घालून 10 मिनिटांसाठी ते मऊ होईपर्यंत शिजवून घेतले। यानंतर आपल्याला या टमाट्यांची प्युरी बनवून ठेवायची आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे घेऊन बारीक चिरून ते पण कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांद्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत आपल्याला कांद्यांना परतायचा आहे। त्यानंतर 1 वाटी भरून सुकं खोबरं किसलेलं यामध्ये घालायचं आहे। कांदा आणि खोबरं दोन्ही पण गोल्डन रंगाचं होईपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत। अशा प्रकारे कांदा आणि खोबरं दोन्ही पण सोनेरी रंगाचं झाल्यानंतर मग आपण एका मिक्सरच्या भांड्यात कांदा आणि खोबरं घेऊन त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आलं घालणार आहोत आणि अगदी थोडं पाणी वापरून आपण याची अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे। याच्यानंतर एका डिशमध्ये आपण सुके मसाले काढून घेणार आहोत। 1.5 चमचा छोले मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अगदी पाव चमचा इथे मी हळद वापरली आहे। वाटण भाजून घेतलेल्या कढईमध्येच तेल आणि जिऱ्याची फोडणी करून यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून त्यामध्ये 1 चमचा मीठ घातला आहे आणि व्यवस्थित अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वाटणाचा रंग पूर्णपणे सोनेरी व्हायला हवा आणि साईडनी त्यांनी तेल सोडायला हवे। त्यानंतर आपण हे पूर्ण सुके मसाले वाटणामध्ये घालणार आहोत। सुके मसाले देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। सुके मसाले छान परतून घेतल्यानंतर आणि त्याचे तेल पूर्णपणे सुटल्यानंतर मग आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती ती देखील या वाटणामध्ये घालून घेणार आहोत। टोमॅटोची प्युरी देखील मसाल्यासोबत आपण छानपैकी परतून घेणार आहोत। टोमॅटो प्युरी आणि मसाला छान भाजून घेतल्यानंतर जे छोले आपण उकडून घेतले होते ते अर्धी वाटी छोले आपण पेस्ट करून या वाटणामध्ये घालून घेणार आहोत। याच्यामुळे पूर्ण मसाल्याला छान छोल्यांची देखील चव येते। आता या तयार मसाल्यामध्ये सगळे आपण शिजवून घेतलेले छोले घालणार आहोत आणि व्यवस्थित ते आपण परतून घेणार आहोत। यानंतर आपल्याला या छोल्यांमध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचे आहे आणि छोले आपल्याला उकळत ठेवायचे आहेत। हाताने चुरडून घेऊन यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी मी घातली आहे। त्यामुळे खूप छान चवीचे छोले तयार होतात। हे बघा, छोले भटुरे किंवा छोले पुरी करण्यासाठी आपले छोले तयार झाले आहेत। 10 मिनिट हे छानपैकी उकळून घ्यायचे आणि हिरवीगार कोथिंबीर पसरून खायला तयार।